हरि ओम. आता बघा ना, पृथ्वीला 5 गुण आहेत. कुठले कुठले आहेत? पृथ्वीला गंध आहे, रस आहे, रूप आहे, स्पर्श आहे आणि शब्द आहे. त्यापेक्षा अधिक सूक्ष्म काय? जल. त्या जलाला फक्त 4च गुण आहेत हो. रस, रूप, स्पर्श आणि शब्द. गंध नाही आहे. तुम्ही म्हणा असं कसं काका, पाण्याला तर वास येतो ना. अहो येतो. आपल्या नळातून जे पाणी येतं ना, त्याला वास जरूर येतो. कधी कधी तर नको तेवढा वास येतो, पण तो त्याचा काही पाण्याचा वास नाही आहे. आपण त्याच्यात ज्या काही वस्तू इतर मिसळतो ना, त्या सगळ्याचा तो वास असतो. आता पाणी व सूक्ष्म काय? तेज. त्याला फक्त 3च गुण आहेत. रूप, स्पर्श आणि शब्द. रस हा गुण त्याला नाही आणि गंधही नाही. त्यापेक्षा सूक्ष्म आहे वायू. त्याला फक्त स्पर्श आहे आणि शब्द हेच गुण असतात. रूप नसतं आणि आकारही नसतो. त्याच्यापेक्षाही सूक्ष्म काय? आकाश. त्याला फक्त शब्द. त्याच्यापेक्षा सूक्ष्म काय मग? त्याला आधार देणारं परमात्मा तत्व. त्याला तर कोणताच गुण नाही, कोणताच आकार पण नाही. ते तत्व खऱ्या अर्थाने निर्गुण आणि निराकार आहे. अहो आता जिथे आकाशाचंच वर्णन करता येत नाही, तिथे भगवंताचं वर्णन कसं करणार हो? कारण तो तर केवळ विस्ताराचाही विस्तार आहे ना. आता बघा शास्त्रात शास्त्रग्रंथात सुद्धा आकाशाचं वर्णन येतं. 3 प्रकाराने येतं. सर्वात स्थूल काय आहे? भूताकाश, ज्याच्यामध्ये आपण सगळी भूतं मात्र राहतो ते, म्हणजेच अवकाश, स्पेस. दुसरं आहे त्याच्यापेक्षा सूक्ष्म चित्ताकाश. चित्ताकाश म्हणजे केवळ कल्पनेचं साम्राज्य, मनोराज्य, गंधर्व नगरी वगैरे वगैरे. त्याच्यापेक्षाही सूक्ष्म काय? चिदाकाश. चिदाकाश म्हणजे शुद्ध चैतन्य. बघा, सूक्ष्म तत्वाचा आणखीन एक गुण पाहूया, मग पुढे जाऊ. जेवढी वस्तू सूक्ष्म असते ना, तेवढी तिची व्यापकता अधिक असते बरं का. आता बर्फाचा खडा स्थूल आहे, त्यामुळे एक विशिष्ट जागा व्यापतो. पण त्याचं पाणी झालं की ते अधिक सूक्ष्म आहे, त्यामुळे ते काय करतं? अधिक जागा व्यापतं. आणि त्याची वाफ केली तर ती तर पाण्यापेक्षाही सूक्ष्म आहे, म्हणून ती त्याच्यापेक्षाही जास्त जागा व्यापते. हे खरं आहे. म्हणजे व्यापकता आहे काय झालं? व्यापकता हे तुलनात्मक सूक्ष्मतेचं मापन करणारं एक साधन झालं. आता परमात्मा कसा आहे? सर्वात सूक्ष्म आहे, सर्वात व्यापक आहे, सर्वव्यापी आहे, सर्वांनाच व्यापणारा आहे ना. आणि म्हणूनच कठोपनिषद त्याचं वर्णन करतं. अणोरणीया महतो महीयान. कसं आहे? सूक्ष्म आहे आणि महानात सुद्धा महान आहे, सर्वव्यापी आहे, असं त्याचं वर्णन आहे. हा परमात्मा हे आपलं खरं स्वरूप आहे हो. हा आहे चिंतनाचा विषय. अनुचिंतयन. परमात्मा तत्व कसं आहे? भगवंत पुढे सांगतायत, सर्वस्य धातारम. सर्वस्य धातारम म्हणजे सर्वांना धारण करणारं, सर्वांचं भरणपोषण करणारं तत्व. आता भक्तिशास्त्राच्या दृष्टीने विचार केला ना, तर खरोखरच सर्व प्राण्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था तोच परमात्मा करतो. आणि तोच जीवनावश्यक असणारा प्राणवायूसुद्धा पुरवतो. आता पहा ना, अगदी साधी गोष्ट आहे. कोट्यावधी नुसती माणसं आहेत जगामध्ये. त्याशिवाय 84 लक्ष योनीचे जीव आहेत, ते तर माणसांपेक्षाही जास्त आहेत. सगळी संख्या एकूण किती मोठी असेल. आणि हे सगळे प्राणी सतत हवेतून ऑक्सिजन घेत असतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडत असतात. म्हणजे हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं पाहिजे की नाही. पण बघा, कोणत्याही क्षणी जरी मोजलं तरी ऑक्सिजनचं प्रमाण हवेत तेवढंच असतं, कमी जास्त होत नाही. कार्बन डायऑक्साईड तेवढाच असतो. म्हणजे ही भगवंताची जी प्रचंड मोठी फॅक्टरी आहे ना, ती किती सायलेंटली, किती शांतपणे ते काम करत असते असं दिसतं. आणि तोच परमात्मा आपल्या पोटात राहतो आणि काय करतो? अन्नपचनाचं कामसुद्धा करतो. अन्नपचन हे तोच करतो. त्यामुळे तो खरा पालनपोषण करत आहे, यात काही शंकाच नाही. अहो आपण निदान समजा, माणूस काय करतो? स्वतःसाठी आणि विकण्यासाठी धान्य बनवतो, हे खरं आहे. चिमण्यांसाठी तर काही धान्य नक्कीच कोणी पेरत नाही. पण बघा ना, कोणतीही चिमणी बघा, खेडेगावातली बघा नाही तर शहरातली बघा, चांगली गललठ्ठ दिसते हो. म्हणजे तिला कधी खाण्याची दादात पडते असं दिसत नाही. याचा अर्थ तिच्यासाठी सुद्धा दाणा पाणी तोच देतो. आणि म्हणून मराठीत आपण म्हणतो सुद्धा की जो चोच देतो ना, तोच आपल्याला अन्न पण देतो. या बाबतीत मंडळी एक कथा फार प्रसिद्ध आहे बरं का. एक श्रीधर स्वामी नावाचे फार मोठे विद्वान पूर्वी होऊन गेले. हे श्रीधर स्वामी म्हणजे सज्जनगडावरचे श्रीधर स्वामी नाही, रामदासांचे भक्त नाही. ते अगदी अलीकडचे आहेत. ते तर विद्वान होतेच हो, पण ते अगदी अलीकडच्या काळातले आहेत. मी म्हणतो हे श्रीधर स्वामी फार पुराणकाळी होऊन गेले. भागवताचे ते मोठे भाष्यकार होते आणि प्रकांड पंडित होते हो. त्यांची अशी गोष्ट सांगतात की लहानपणी ते अत्यंत कमी बुद्धीचे होते. म्हणजे हल्ली ज्याला रिटार्डेड चाइल्ड म्हणतात असे होते. एका राज्यामध्ये राहत असत. एक दिवस काय झालं, त्या राज्याचा राजा आणि प्रधान हे दोघंजणं वेश बदलून रस्त्याने जात होते.
त्याने तेव्हा हे श्रीधर स्वामी 7-8 वर्षाचे असतील श्रीधर हा. ते रस्त्याने येत होते समोरून. हातामध्ये एक तांब्या होता. तांब्यामध्ये गोडा तेल भरलेलं होतं आणि पायात घालायचा जोडा असतो का नाही, तो एकाच पायात जोडा होता. दुसरा जोडा त्याने हातात धरला होता. त्या जोड्यामध्ये सुद्धा खूप गोडा तेलच भरलेलं होतं. आता ते प्रधान आणि राजा त्यावेळी डिस्कस काय करत होते माहिती आहे? परमेश्वर काहीही करू शकतो हा विषय चालला होता. तेव्हा राजाच्या मनात असं आलं की हा मुलगा किती बुद्धू आहे, मूर्ख मुलगा दिसतोय. त्याने त्याला जवळ बोलावलं. ते म्हणाले, अरे हे खायचं तेल तो आहे गोडं तेल. तो म्हणाला, हो. मग जोड्यात कुठे घेऊन चाललास? काय खायचं तेल काय जोड्यात ठेवायचं असतं का? तो मुलगा काय म्हणाला? तो म्हणाला, अहो काय झालं, वाण्याकडे मला आईने पाठवलं आणि गोडं तेल आणायला सांगितलं आणि हा तांब्या दिला बरोबर. आता वाण्याकडे गेलो, त्याला जे काय द्यायचे पैसे ते दिले, त्याने मला तेल दिलं. पण ते तांब्या भरून गेला तरी तेल शिल्लकच होतं. आता काय करायचं? म्हटलं काय फरक पडतो आहे? म्हणून पायातला जोडा काढला, त्याच्यामध्ये तेल घेतलं आणि आता घरी चाललो आहे. राजा म्हणाला, काय मूर्ख आहे हा मुलगा. तो थोडा दूर गेल्यावर त्याने प्रधानाला विचारलं, का हो प्रधानजी, तुमचा जो परमेश्वर आहे तो ह्याला शहाणा करू शकेल का हो? तो काही करू शकतो. प्रधानजी म्हणाले, नक्कीच करू शकेल. याने जर भक्ती केली, साधना केली आणि उपासना केली तर नक्की विद्वान होऊ शकेल. आता राजाला काही पटेना. त्याने काय केलं, त्याच्याबरोबर सेवक होतेच साध्या वेशातले, एका सेवकाला पाठवलं आणि तो मुलगा कुठे जातो ते बघून त्याचं घर बघून ठेवलं. मग राजवाड्यात गेल्यावर त्यांनी आपला दूध पाठवला आणि त्या मुलाच्या आईवडिलांना बोलवून घेतलं. ते आले. त्याने घाबरले होते की राजाने कशाला बोलवलं. त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा सकाळी असं करताना मी बघितला. ते म्हणाले, काय करू राजा, आम्ही अतिशय दुःखी आहोत रे. तो अतिशय बुद्धू आहे, त्याला काही समजतच नाही काय करावं ते. फक्त त्याच्यामध्ये एक गुण चांगला आहे, अर्धवट आहे पण एक गुण चांगला आहे. कुठला माहिती आहे? देवाचं नाव घे असं म्हटलं की तो घेत बसतो बरं का. एवढं त्याच्यामध्ये आहे, बाकी काही नाही. राजा म्हणाला, ठीक आहे, एक काम करा, तुम्हाला माहिती आहे माझं मोठं शिवमंदिर आहे शहरामध्ये, आमचं मोठं शिवमंदिर आहे. काय करायचं आहे, त्या शिवमंदिर मी तुमच्या शेजारला एक काम देतो. त्याने ते मंदिरात राहायचं, मंदिर झाडून काढायचं, देवाची पूजा करायची, तिथे पाण्याची व्यवस्था तर आहेच आणि तिथे बसून जप करायचं ओम नमः शिवायचा. चालेल? बरं म्हणाले, त्याला तर मी त्याची तर खायची प्यायची व्यवस्था करीनच, पण तुमचीसुद्धा दोघांची जबाबदारी आजपासून मी घेतो, कारण तुम्हाला एकुलता एक मुलगा आहे. आता त्यावेळी फार खुश झालं. श्रीधर गेले त्या देवळात राहायला. आता तिथे काय करायचं, साफसफाई करायची, देवाची पूजा करायची, पाणी आणून बेल व्हायचा आणि नामस्मरण करीत बसायचं ओम नमः शिवाय. आता काहीच काम नसल्यामुळे दुपारी काय व्हायचं, दुपारी देवळात प्रवचनं कीर्तनं असायची, ते सुद्धा श्रीधर ऐकत बसायचं. फारसं काही समजत नसे पण ऐकायचं. आता एक दिवस काय झालं, तरी त्या एका प्रवचनात असं ऐकलं की देव सगळ्यांचं पालनपोषण करतो, भगवंत सगळ्यांचं पालनपोषण करतो. ते प्रवचन संपलं. मग तो त्या गाभाऱ्यात जाऊन तिथे जप करीत बसला होता ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. आता त्या गाभाऱ्याचा जो घुमट होता ना, त्याच्यावरती एका जागी एका चिमणीचं घरटं होतं. त्या घरट्यातलं एक पिल्लू खाली पडलं, छोटं अगदी 1-2 दिवसाचं. आता तुम्हाला माहिती आहे चिमणी काही पिल्लाला उचलून वरती नेऊ शकत नाही, एकदा पडलं की पडलं. ते असं चोच वाशीत होतं नुसतं, असं उघड झाप. आता ह्याच्या मनात विचार आला की हे पिल्लू आता हे बहुतेक उपाशी मरणार. आता बघूया भगवंत ह्याची काय व्यवस्था करतो का उदरभरणाची. झालं काय, तेवढ्यात 2 माश्या उडत आल्या. ते बहुतेक भांडत असाव्या, एकमेकांचा पाठलाग करत होत्या आणि त्या बिलाची चोच अशी उघडी बंद होत होती. त्या दोन्ही माश्या ज्या घुसल्या त्या त्याच्या चोचीच्या तोंडातच घुसल्या. त्या पिलाने पटकन तोंड मिटून घेतलं. झाली त्याची त्या दिवसाची सोय झाली ना, त्याची सोय झाली. ते पाहिल्याबरोबर या श्रीधरला भक्तीचा उमळ आला बरं का. तुम्हाला प्रभू खरोखरच तुमची लीला आघात आहे, तुम्ही सर्वांचं भरणपोषण खरोखरच करता. त्या दिवसापासून तो मुलगा सुधारला बरं का. आणि पुढे तर फार मोठा विद्वान झाला, पंडित झाला, शास्त्र पंडित झाला. म्हणून भगवंत सांगतात सर्वस्य धातारम. आणखी कसं आहे परमात्मा तत्व, सर्वस्य धातारम असं आपण पाहिलं. सर्वस्य धातारम म्हणजे काय, त्याचा अर्थ पाहूया. काय असतं मंडळी, एक सिद्धांत येतो की जे सतत फिरणारं आहे ना, सतत सातत्याने बदलणारं, त्याच्या मागे कोणीतरी त्याला आधार देणारं स्थिर असं तत्व असावं लागतं. आता एक उदाहरण सांगतो, पृथ्वीचं उदाहरण घ्या ना. आपली पृथ्वी किती वेगाने गरगर फिरते स्वतःभोवती, गोलचक्रा मारते आणि अतिशय वेगाने मारते. आता एवढं जरी असूनसुद्धा ती पृथ्वीपुढे कुठे बघा, तिला आपटत नाही, कुठे पडत नाही, तिला कधी चक्कर येत नाही आणि तिच्यावर जे आपण राहतो आहे आपल्याला पण कधी चक्कर येत नाही.
अहो साधं फुगडी खेळताना बायकांना थोड्याशा चक्रा मारलं तर चक्कर येते की नाही? इथे तर आपण केवढ्या वेगाने फिरतो आहे, त्यामुळे चक्कर येत नाही. का बरं? कारण तिच्या मागे एक स्थिर तत्त्व आहे, हे नक्की आहे. आणि तिला आधार देणं तत्त्व स्थिर आहे, म्हणूनच ते होतं. तसंच बघा, आणखीन एक उदाहरण सांगतो. आपण ज्याला मूव्ही म्हणतो किंवा चलचित्रपट म्हणतो, मोशन पिक्चर म्हणतो, त्याच्यामध्ये काय असतं? त्याच्यात जी चित्र असतात ना, ती खरं म्हणजे स्थिरचित्रणच असतं, स्टील फोटोग्राफीच असते. पण ते एका विशिष्ट वेगाने पडद्यावर फेकली जातात आणि त्यामुळे ती गतिमान झाल्यासारखी भासतात, आपल्याला भासतात. का बरं? कारण ती ज्या पडद्यावर फेकले जातात ना, तो पडदा स्थिर असतो म्हणून. तो जर पडदासुद्धा गलगलगल फिरत असताना तर हवेत ती विरून गेली असती. किंवा लहान मुलं भोरा फिरवतात. आता भोरा जो फिरवतात तो कशावर टाकतात? जमिनीवर टाकतात ना, फरशीवर टाकतात, एखाद्या टेबलावर टाकतात. तो खालचं टेबल किंवा जमीन किंवा ते फरशी स्थिर असते म्हणून तो फिरतो, त्याला तो आधार असतो. काय असतं? एकच चैतन्य तत्त्व आपल्याला अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या आतमध्ये स्थिर राहतं. आणि ते काय करत असतं? या सगळ्या बदलणाऱ्या वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, घटना आहेत, प्रसंग आहेत, परिस्थिती आहे, यांचं सातत्याने प्रकाशित करत असतो. आणि त्यामुळेच आपल्याला सर्व अनुभवांचं सातत्य आणि एकजिनसी अनुभव येतो. हे अगदी खरं आहे. आणि ते नसतं तर आपलं जीवन सार्थ झालंच नसतं. हो, संध्याकाळी झोपलं आणि जर आपल्याला सकाळी उठल्यावर आठवलंच नाही पण कोण होतं तर काय उपयोग आहे? सातत्य राहायलाच पाहिजे ना. अशा रीतीने भगवंत सर्वस्य धातारम आहेत आणि या रूपाने त्यांचं चिंतन करणं आवश्यक आहे. पुढे सांगतायत, परमात्मा अचिंत्य रूपम आहे. अचिंत्य रूपम म्हणजे त्याच्या रूपाचं, म्हणजे भगवंतांच्या रूपाचं चिंतन करता येत नाही, विचार नाही करता येत त्याच्याबद्दल. का बरं? अहो, कारण त्याला काहीतरी नाम, एखादं नाव आहे, रूप आहे, आकार आहे, गुण आहेत, अशा विषयांचं चिंतन मनबुद्धी करू शकतात ना, हे नक्कीच आहे. पण परमात्मा बुद्धीचा विषयच नाही ना, मुळे तो विषयच बुद्धीचा नाही आहे. त्यामुळे काय होतं? मनबुद्धीच्या सहाय्याने त्याचं चिंतन नाही करता येत, हे खरं आहे. मग परमात्म्याचं चिंतन केलं जातं असं कसं म्हणतात? पण परमात्म्याचं चिंतन करावं, मग कसं चिंतन करतात त्याचं? आता सोपं आहे मंडळी. काय करतात बघा, लक्षात घ्या. परमात्मा कसा आहे? तो आपलंच रूप आहे की नाही? आत्मरूप आहे ना. आपण त्याचंच रूप आहोत ना. म्हणजे आत्मरूपाचं चिंतन म्हणजेच परमात्म्याचं चिंतन. पण मग आत्मरूपाचं चिंतन कसं करायचं? काय करायचं? अनात्म जे आहे त्याचं चिंतन बंद करायचं, म्हणजे आपोआप आत्मरूपाचं चिंतन सुरू होतं. अनात्म म्हणजे काय? अनात्म म्हणजे जे मी नाही ते. निदान काही काळपर्यंत तरी त्याचं चिंतन करायचं नाही. मग कशाचं चिंतन करायचं? मी कोण आहे ते जाणण्याचा प्रयत्न करायचा. मी कोण आहे? बघा ना, आपण मागच्या श्लोकाच्या वेळेला ते याज्ञवल्क्य ऋषींच्या आश्रमात एका शिष्याने त्यांना प्रश्न विचारला होता, तो पाहत होतो. तो प्रसंग कसा होता? त्यात त्यांनी काय केलं? स्वतःच्या देहापासून सुरुवात केली आणि थेट हिरण्यगर्भापर्यंत पोचले की नाही, विचार करत करत. तसं करायचं. मी म्हणजे काय नाही, मी म्हणजे इंद्रिय नाही, मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे मन नाही, मी म्हणजे बुद्धी नाही. असं मागे 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 जात ज्या ठिकाणी मी म्हणजे अमुक नाही असं म्हणताच येणार नाही, त्या तत्वापर्यंत जायचं. आणि मग ते तत्व हेच माझं कसं स्वरूप आहे हे पण जाणण्याचा प्रयत्न करायचा. अशा रीतीने परमात्मा जरी अचिंत्य असला तरी त्याला आत्मरूपाने जाणता येतं. आणखी कसा असतो? ते म्हणतात तो आदित्यवर्णम असतो. आदित्यवर्णम चैतन्य स्वरूप कसं आहे? सूर्याप्रमाणे नित्य प्रकाशमान आहे. सूर्य कसा आहे? नित्य प्रकाशमान आहे. तसाच तो परमात्मा आहे, स्वयंप्रकाशी. त्याला प्रकाशित होण्यासाठी इतर कशाची गरज नाही आहे, कशाची गरज नाही. पण त्याच्या प्रकाशामध्ये मात्र सर्व विश्व प्रकाशमान होतं. आता आपल्याला माहिती आहे की कोणती वस्तू प्रकाशित होते, केव्हा पुस्तक प्रकाशित होते. समजा हे पुस्तक आहे गीतेचं, आपल्याला ते पाहायचं आहे, ते केव्हा दिसतं आपल्याला? त्याच्यावर प्रकाश असला पाहिजे ना, त्याच्यावर प्रकाश असला पाहिजे. कारण ते काय हिऱ्यासारखं स्वयंप्रकाशी नाही. आणि हिरासुद्धा स्वयंप्रकाशी असतो म्हणजे काय असतं? हिऱ्याचं चमकतो अंधारामध्ये तो, पण त्याचा रंग काय आहे, त्याचा आकार काय आहे ते काही दिसत नाही की. त्यासाठी त्याच्यावरसुद्धा प्रकाश असला पाहिजे. म्हणजे आपल्या त्या वस्तूवर तर प्रकाश पाहिजेच पाहिजे, पण आपल्या दृष्टीमध्ये सुद्धा प्रकाश पाहिजे. तर आपल्याला डोळ्यामध्ये तो प्रकाश नसेल तर ती वस्तू दिसूच शकणार नाही, हे खरं आहे. पण समजा अगदी वस्तूवर प्रकाश आहे, डोळ्यांवरही प्रकाश आहे, ती वस्तू दिसेल का हो? काय ओळखता येईल? दिसेल पण काय ओळखता येणार नाही हो. त्यासाठी काय करावं लागतं? मनबुद्धी देखील प्रकाशित असावी लागते. कारण मनबुद्धीच्या आपण काय करतो? स्मृतीच्या आणि कल्पनेच्या साह्याने आपण या वस्तू जाणतो.
ते जाणण्यासाठी मनबुद्धी प्रकाशित पाहिजे ना. आणि हा जो अंतःकरणाचा प्रकाश आहे ना चैतन्याचा, तो आत्म्याचा प्रकाश आहे हो, नक्कीच प्रकाश आहे. तो सर्वव्यापी आहे. पुस्तक रूपाने पण तोच आहे आणि आपल्या डोळ्यामध्ये दृष्टीरूपाने पण तोच आहे, हे नक्की आहे. तसं बघा ना, आपल्या देहामध्ये जो आत्मचैतन्याचा प्रकाश आहे ना, तो केवळ आपली मनबुद्धी आणि अंतःकरणातील सगळ्या वृत्ती यांना प्रकाशित नाही करत, इंद्रियांना प्रकाशित करतो. आणि इंद्रियांच्या माध्यमातून बाहेर जाऊन ते इंद्रियांच्या संपर्कात ज्या ज्या वस्तू येतात ना, विषय येतात, त्यांना पण प्रकाशित करतो. त्यावरून आपल्याला त्या त्या विषयाचं ज्ञान मिळतं. हे अगदी खरं आहे. भौतिक जगतामध्ये जसा भौतिक सूर्य स्वतःच्या तेजाने स्वयंप्रकाशित असतो, तसंच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा निरपेक्ष अशा परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची आवश्यकता नसते. कारण काय बरं? कारण आत्मतत्व स्वतःच स्वयंप्रकाशी आहे. आता बघा ना, एखादा माणूस स्वप्न पाहत असतो, तो त्यावेळेस जागा नसतो, हे तर नक्की आहे ना, नक्कीच आहे. कारण बघा ना, जेव्हा तो जागा होतो तेव्हा आपण स्वप्नात होतो आणि आता जागे झालो, हे तो समजतो की नाही? अहो, हे समजणं म्हणजे जागृत होणं आहे ना, जागा होणं आहे, दुसरं काय आहे? एकदा आध्यात्मिक जागृती झाली ना, आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की मग काय होतं, आपलं जे अहंकेंद्रित अस्तित्व असतं किंवा आपण निर्माण केलेलं व्यक्तित्व असतं, हे पूर्णपणे संपूनच जातं. स्वतःला जाणण्याची धडपड करणारा जो जीवभाव आहे ना, तो काय जाणतो? तो हे जाणतो की आपण ज्याला शोधत होतो तो मीच आहे, दुसरं कोणीच नाही आहे. अहो, काखेतच कळसा होता, आम्ही गावभर शोधत होतो, चष्मा कपाळावर होता आणि आम्ही शोधत होतो गावभर, असं होतं. आता शब्द वापरला त्याने आत्ता इथे, सूर्यासारखा तेजस्वी, ह्या एवढ्या शब्दामध्ये एवढी भव्य कल्पना आली बरं का. पण त्याच्या पुढे ते असं म्हणतात, तमसः परस्तात, अंधाराच्या पलीकडे आहे परमात्मत्व, अंधाराच्या पलीकडे आहे. मग सूर्याचं उदाहरण दिलं त्याचं काय? ते समजण्यासाठी मंडळी तमसः परस्तात म्हणजे अंधाराच्या पलीकडे असं आहे बरं का. कारण सूर्य एक एवढं उदाहरण आहे हो, आत्मरूप म्हणजे काही सूर्य नक्कीच नाही ना. कारण त्यामुळे मग आत्मरूपाबद्दल चुकीची कल्पना होईल. तसं पहा ना, सूर्य फक्त दिवसा प्रकाश देतो की नाही, रात्री कुठे असतो? रात्री प्रकाशच नाही. दिवसासुद्धा बघा, सकाळी त्याचा प्रकाश कमी तीव्र असतो, कोवळं ऊन असतं म्हणतो आपण, दुपारी तीव्रता वाढते, संध्याकाळी तर तीव्रता आणखी कमी होते, किंवा मध्ये सुद्धा एखादे ढग वगैरे आले ना, आभाळ आलं तर त्याची तीव्रता कमी होते. म्हणजे मग आत्मतत्वसुद्धा जर सूर्याप्रमाणे आहे म्हटलं तर ते सुद्धा कधी असतं कधी नसतं. त्यानंतर त्याची कधी त्याची तीव्रता असते कधी कधी नसते, असा अर्थ होईल की नाही? ते होऊ नये म्हणून सांगतायत तमसः परस्तात. तमसः परस्तात म्हणजे अंधाराच्या पलीकडचा, याचा अर्थ काय होतो? तमसः परस्तात म्हणजे आत्मतत्व हे अज्ञानाच्या किंवा मायेच्या पलीकडचं आहे, मायेच्या पलीकडचं आहे. अशा प्रकारे परमात्माचं चिंतन करावं, कसं करावं? नित्य करावं, अनुस्मरेत, असं भगवंत सांगतायत. आता काय झालं, देह सोडण्याचा क्षण जवळ आला, सगळी तयारी झाली. अशा वेळेला ध्यानयोगयुक्त व्हावं आणि परमेश्वराचं जो नित्य जे चिंतन करीत राहतो ध्यानयुक्त होऊन, तो माणूस शेवटी काय करतो? परमेश्वराला प्राप्त होतो. तो कसा प्राप्त होतो हे भगवंत आता पुढच्या श्लोकात सांगणार आहेत, तो बघूया आपण. हरिओम.